नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2 चा 8वा प्रश्न सोडवणार आहोत. दी पॉप्युलेशन ऑफ अ सबर्ब इज 16,000. एका उपनगराची लोकसंख्या पॉप्युलेशन 16,000 आहे. फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज इन दी पॉप्युलेशन. रेट ऑफ इन्क्रीज इन दी पॉप्युलेशन किती आहे तो आपल्याला काढायचा, म्हणजे रेटची आरची व्हॅल्यू काढायची. इफ दी पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स म्हणजे ड्युरेशन दिलेले 2 इयर्स इज 17,640. टोटल पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स दिली ही, म्हणजे अमाऊंटची व्हॅल्यू दिली, पीची व्हॅल्यू दिली, रेट काढायचा आहे आणि ड्युरेशन दिलेले. सोडूया प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. गिवन डाटा प्रश्नात दिलेली माहिती काय आहे आपल्याला ती लिहू आपण. टुडेज म्हणजे इनिशियली पॉप्युलेशन, टुडेज पॉप्युलेशन P16,000. ड्युरेशन दिलेले आहे आपल्याला, ड्युरेशन n इक्वल टू 2 इयर्स, यांची व्हॅल्यू 2 इयर्स. टोटल पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स, टोटल पॉप्युलेशन म्हणजे एची व्हॅल्यू होईल ती दिलेली 17,640 आफ्टर 2 इयर्स. आपल्याला काय काढायचं आहे, रेट ऑफ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. रेट ऑफ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे आरची व्हॅल्यू काढायची किती आहे. वी नो ए इक्वल टू पी ऑफ 1 प्लस आर. किमती टाकू आपण, व्हॅल्यूज. एची व्हॅल्यू 17,640 इक्वल टू पीची व्हॅल्यू 16,000 1 प्लस आर अपॉन 100. यांची व्हॅल्यू 2 इयर्स. Therefore 17,640 upon 1600 equal to 1 plus r upon, इथे मल्टिप्लायमध्ये इकडे आलं डिवाइडमध्ये जातील, बरोबर आहे. Therefore हा 0 हा 0 कॅन्सल, हे राहील आणि अशा प्रकारे राहील. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 प्लस आर आणि अपॉन 100 स्क्वेअरमध्ये, बरोबर आहे. टेकिंग, कारण फक्त आपल्याला आरची व्हॅल्यू पाहिजे. हे सर्व स्क्वेअरमध्ये आहेत, ह्या मोठ्याल्या फिगर पण स्क्वेअरमध्ये आलेले आहेत. बाय टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ आपण आता. बाय टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स 1764. याचं स्क्वेअर रूट किती आहे, 42. कारण 42चा स्क्वेअर 1764 आहे. 42 इंटू 42, ॲडिशन केली आपण 1764. त्यामुळं 1764चा स्क्वेअर रूट
42 आणि 1600 याचं स्क्वेअर रूट 40. ह्या पूर्ण याचा स्क्वेअर रूट घेतला आपण तर हा स्क्वेअर सिम्बॉल निघून जाईल. 100 प्लस आर फक्त 100 राईट, स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल स्क्वेअर रूट घेतल्यामुळं. देअरफॉर 42 डिवाइड बाय 40, 100 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि या साईडला फक्त 100 प्लस आर राहील. 0 0 कॅन्सल. 2 ने डिवाइड करू आपण. 2 2 4 2 5 10 बरोबर. इथं आता 2 ने डिवाइड करू. 2 1 2 2 2 4 1. देअरफॉर 21 into 5 इक्वल टू 100 प्लस आर. देअरफॉर यांचा मल्टिप्लाय 100 प्लस आर. देअरफॉर आर इक्वल टू 105 मायनस हे 100 मायनसमध्ये जातील. देअरफॉर आर इक्वल टू 5%. इन्क्रीजिंग रेट विचारला आपल्याला. हेन्स rate of increasing population is 5%. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.